नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या सामाजिक योगदान आणि काव्य यांच्या प्रभावी भूमिकेबद्दल भाष्य केलं. वामनदादा कर्डक केवळ एक कवी नव्हते, तर ते एक प्रभावी विचारवंत होते. त्यांनी आपल्या काव्यांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, बंधुता आणि न्याय या तत्वांचा प्रसार केला आणि त्यांच्या गीतांनी समाजातील वंचित आणि पीडित घटकांना प्रेरणा दिली. सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे उभारण्यात येणाऱ्या वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आठवले, अन्ननगरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, सामाजिक न्यायमंत्री विजय सिरसाट, खासदार राजाभाऊ वाजे, माजी मंत्री आमदार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्यमंत्री आठवले यांनी सांगितलं की वामनदादा कर्डक यांच्या काव्यातून समाजातील वंचित पीडित घटकांच्या वेदना आणि समानतेचा संदेश प्रभावीपणे मांडला गेला. वामनदादा कर्डक यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला होईल आणि त्यांच्या स्मारक प्रेरणा देणारं ठरेल. त्याचबरोबर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आणि भारतीय संविधानानं समानतेची ग्वाही दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुढे सांगितलं की भारत ही बुद्धभूमी आहे आणि बिहार येथील महाबोधी विहार हा बौद्धांच्या ताब्यात मिळावा. त्यांनी सांगितले की सध्या इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे, पण जगाला युद्ध नव्हे तर समतेचा संदेश देणारे बुद्ध हवे आहेत.